आज या ठिकाणी मी मालक बोलतोय व्हिडिओच्या माध्यमातून शिवाजी उद्यान, चिखली तालुका, जिल्हा बुलढाणा. चिखली तालुक्यातील नगरपालिकेच्या हद्दीतलं एक उद्यान आहे आणि उद्यान याच्याकरता बांधले जात आहे की या ठिकाणी चिखली शहरातील जनतेला कुठेतरी फिरण्याची जागा असावी, चांगला श्वास घेण्यासाठी जागा असावी, स्वच्छता असावी आणि एक उद्यानावर लाखो करोडो रुपये खर्च केले जातात आणि या लाखो रुपये करोड खर्च करून सुद्धा या ठिकाणी उद्यान आपल्याला या अवस्थेमध्ये दिसते. आज या नगरपालिकेच्या अधिकारी असतील, शिवसाहेब यांना आपण हात जोडून विनंती करतो, साहेब थोडं मागे एक व्हिडिओ टाकला होता तुम्हाला की या उद्यानाकडे लक्ष द्या. वारंवार आम्ही तुम्हाला विनंत्या करतोय, वारंवार तुमच्याकडे आम्ही हे करतोय, तरी तुम्ही तिकडे लक्ष घालत नाही. याचं कारण काय तरी आम्हाला सांगा. कारण काय होतं माहिती आहे का, जनता देशाची मालक आहे आणि जनता ही प्रश्न विचारणार. हा अधिकार ईश्वररत्न डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानामध्ये 1950 मध्ये दिलेला आहे. त्या अधिकारानुसार आपण प्रश्न विचारतोय. आज या ठिकाणी उद्यानामध्ये पहा तुम्ही किती भयानक अवस्था आहे. आता ही अवस्था इथे येऊन जनावर जर मोकट जनावर येऊन जर हात इथे एक घाण करतात तर इथं जातो कुठे? किती भयानक अवस्था आहे हे पाहतो. भयानक अवस्था या ठिकाणी दिसते. इकडे परिसरामध्ये पहा, पूर्णपणे परिसर अस्वच्छ दिसतोय. इथं पूर्णपणे शेण दिसतंय. हे पहा, हे पहा किती भयानक शेण. हे पूर्ण जनावर याच्यामध्ये आत येतात आणि जनावर घाण करतात. हे पूर्ण पहा, हे गांधर गवत किती झालं. हे पहा, हे घाण पाय. अरे काय हे पाय, हे गांधर गवत उगलं. नगरपालिका कोणत्या प्रकारचं लक्ष देत नाही. नगरपालिकेचा स्वच्छता निर्माण या ठिकाणी दिसतंय. हे पहा, भयानक या ठिकाणी काचाची अवस्था झाली. हे पहा, हे छत्रपती शिवाजी महाराज हे बाप्पा हे पहा उद्यान. हे उद्यान या ठिकाणी काय करते, ह्या ठिकाणी काचाची अवस्था दाखवली जाते. हे पहा, हे हो, हे पहा किती भयानक ही अवस्था या ठिकाणी. इथं काही स्वच्छतेचं संरक्षण नाही, इथं काही हे नाही. दारू पिण्याचा अड्डा झालेला आहे. भयानक ही परिस्थिती निर्माण झाली. याचं कुठंतरी ताबडतोब थांबलं पाहिजे, याच्यावर लक्ष घातलं पाहिजे. हे उद्यान आहे काय? हे भयानक उद्यान या ठिकाणी. या ठिकाणी शिवाजी महाराजांचं एक राजमुद्रे समोर गवत बघाय, राजमुद्रे समोर हे पाय भयानक आहे. या ठिकाणी स्वच्छता झाली पाहिजे. या ठिकाणी नगरपालिकेने काळजी लक्ष घातलं पाहिजे. आम्ही त्यांना वारंवार विनंत्या करतोय, वारंवार तक्रार अर्ज करतोय, वारंवार त्यांच्याकडे निवेदन देतोय. त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं होत नाही. या ठिकाणी जी प्रतिमा लावली जाते, या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची शिवराज्य मुद्रा या ठिकाणी राजमुद्रा या ठिकाणी लावलेली, हे सगळेपणे त्या ठिकाणी स्पष्ट लिहिलेलं आहे. पण ते ठिकाणी अस्पष्ट त्या ठिकाणी दिसत आहे. कारण त्या ठिकाणी पूर्णपणे गांधरगाव त्या ठिकाणी आहे. त्याची लवकरात लवकर नगरपालिकेच्या माध्यमातून शिवसाहेबांना विनंती करतो की हे स्वच्छ झालं पाहिजे आणि ही प्रतिमा कुठेतरी खराब होऊ नये, याची सुद्धा तुम्ही दक्षता घेतली पाहिजे. आणि त्या प्रामुख्याने त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. आपल्याकडे यंत्रणा आहे, पैसा आहे, सगळ्या गोष्टी, पण आपण काम करत नाही. का करत नाही हेच आम्हाला कळत नाही. याच्या मागचं कारण तरी कळलं पाहिजे. अशा उद्दिष्टातून या ठिकाणी आपण एक व्हिडिओ बनवतोय. मी मालक बोलतोय, चॅनलच्या माध्यमातून वारंवार व्हिडिओ बनवत असतो आणि प्रत्येकाच्या वार्डातल्या समस्या असतील, शहरातल्या समस्या असतील, गावखेड्यातल्या समस्या असतील, आम्ही त्या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून मांडत असतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.